आम्ही आता बाकीच्या गाड्या थांबून आम्ही फक्त 2 गाड्या घेऊन जातो. हे पाहिजे. वातावरण काय वाटतंय तुम्हाला, काय सांगायचं? शशिकांत शिंदे यांचा प्रचार अतिशय उत्साहानं सामान्य जनता जोरात करायला लागलेली आहे. सकाळपासून मी त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी आहे. प्रचंड प्रतिसाद त्यांना आहे. आज केळघरला ही सभा सगळ्या डोंगरी भागातल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी निमंत्रित करून झाली. मोठी सभा झाली. इथल्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी मोठी संख्येने ही सभा झाली. मला वाटतं शशिकांत शिंदे 100% मोठ्या मताच्या फरकाने 2 लाखापेक्षा जास्त फरकाने निवडून येतील. आव्हान आहे काय, आव्हानाकडे कसं बघणार? नाही, उदयनराजेंना तिकीटच एवढ्या उशिरा भारतीय जनता पक्षाने दिलं की त्यातच त्यांना द्यावं का नाही याच्याविषयी चिंता होती. त्यांना द्यावं का न द्यावं याच्याविषयी निर्णय नव्हता. द्विधा मनस्थितीत भारतीय जनता पक्ष होते. त्यामुळे उदयनराजेंचा त्यातच पराभव झालाय असं मला वाटतं. साहेब, एक नवीन एक पेच निर्माण झाला. तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस हे 2 चिन्ह वेगळी आहेत. मात्र लोकांची यामध्ये काही गफलत होणार नाही. तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारीचं चिन्ह हे वेगळ्या प्रकारचा त्याला चिन्हाचा आकार आहे. तुतारीचा वेगळा आहे आणि ती आहे ते ट्रम्पेट आहे. तिला तुतारी म्हटलं ही चूक आहे, पण ॲक्च्युली सिम्बॉल हा फक्त सिम्बॉलच येतो EVM मशीनवर. त्यामुळं काही अडचण येणार नाही. शशिकांत शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. आपण कसं पाहता? तर ऐन निवडणुकीमध्ये हे आरोप शशिकांत शिंदेंच्यावर केसेस घालण्याचा प्रयत्न चालू आहे. येन केन प्रकारे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि एकदा निवडणूक सुरू झाली की तुम्ही उमेदवारांच्यावर केसेस जर घालायला लागला तर हे चुकीचं आहे. आणि त्याचा खरं म्हणजे जास्त रिॲक्शन या लोकसभा मतदारसंघात येईल आणि आणखीन चिडून लोक शशिकांत शिंदेंना 2 लाखांनी निवडून येणार ते 3 लाखांनी निवडून येतील. कोरेगावचे आमदार महेश शिंदेंनी एक पवारसाहेबांची लायकी काढली असा शब्द त्यांनी वापरला की त्याची लायकी नाही. काही लोक भ्रमिष्ट झालेले असतात. त्यांना काही दिसत नाही आणि त्यांना काय बोलायचं हेही सुचत नाही. आणि त्यामुळं यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार महाराष्ट्रात शरद पवारांनी वाढवले, टिकवले. यशवंतराव चव्हाण साहेबांचं कार्य पुढं नेलं आणि आज महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नंतर पवार साहेबांचाच विचार, यशवंतरावांच्या विचाराचा पवार साहेबांच्या रूपानं लोक पवार साहेबांच्याकडे पाहतात. त्यामुळं पवार साहेबांच्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर बोलण्याचा अधिकार हा शरद पवार साहेबांचाच आहे आणि ह्या शिंदेंचा नाही आहे. आपण जे काय महेश शिंदेंचा नाही आहे. धन्यवाद.